महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व त्यांचा सावक संघ ह्या त्रिरत्नाला वंदन करून बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणांग उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं पठण व श्रवण आपण सर्वजण करत आहात. वर्षावासानिमित्त आपण ह्या ग्रंथाचं पठण आणि श्रवण करत असताना बरेचसे बॅकलॉग मिळतात. काही चांगल्याही गोष्टी वाटतात की लोक फोन करतात, म्हणजे कोणीतरी ऐकतंय, त्याच्यावरच्या प्रतिक्रियाही चांगल्या येतात आणि मग थोडासा हुरूप येतो, नाही का. कोणाला तरी पोराला म्हटलं की तू चांगली ABCD म्हणतो की ते आणखीन म्हणून दाखवतंय. तसंच आहे भिक्षू लोकांचे. भिक्षू लोकाला जर चांगला प्रतिसाद मिळाला आणि कळालं की आमच्या प्रवचनानं समाज सुधारतो किंवा काही ना काहीतरी त्याच्यात बदल घडतो, तर एक प्रोत्साहन मिळतं आणि मग हुरूप यायला लागतो. पहिल्या जमान्यामध्ये वक्त्याचं भाषण जोरात काय यायचं, तर पुढे पब्लिक जास्त असायची, मग त्याला बोलायला हुरूप येतो. पुढे एकच माणूस असला की मग बोलायला हुरूप येत नाही. म्हणून पहिले महाराज लोक कीर्तन करताना डोळे लावून घ्यायचे, पुढं कोण आहे की नाही काही समजायचंच नाही. मग एकदा डोळे लावून घेतले की मनातल्या मनात गृहीत धरायचं की लाख लोक पुढं बसलेले आहेत आणि कीर्तन सुरू करायचं. आता तशी व्यवस्था नाहीये. आता आपण गृहीत धरतो की ह्या डब्याला भरपूर लोक बघतात आणि इथे विहारात कमी जरी असले तर गृहीत धरायचं की 1000-2000 लोक आपल्याला बघणार आहेत आणि त्या दृष्टीने मग आपण पठण आणि ग्रहण करायचं. कारण काय होतं की जसे बाबासाहेबाला ग्रंथ लिहिण्याचा प्रेरणा म्हटल्यापेक्षा की गरज का भासली, तर अनाडी असणाऱ्या समाजाला शहाणं करून सोडायचं म्हणून त्यांच्यामध्ये एक म्हण होती, श्लोक होता की जे जे आपणाशी ठावे ते ते संस्कृतात लपवावे, अनाडी करून सोडावे सकळ गेलं. त्याच्यावरती पहिला हल्ला तुकाराम महाराजांनी चढवला आणि तुकाराम महाराज म्हणतात जे जे आपणाशी ठावे ते ते बहुजनाशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ गेलं. म्हणून ह्या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या खुणा आणि ग्रंथात नसल्या तरी बऱ्याच ठिकाणी आपल्याला सापडतात. आणि म्हणून भिक्षूंनी का प्रवचन द्यायचं, तर धम्म आणि आचरण हे समाजामध्ये गेलं पाहिजे आणि आपल्या समाजाकडे बघून दुसरा समाजही आकर्षित झाला पाहिजे, प्रेरित झाला पाहिजे. त्याच्याकरता हा सगळा प्रपंच आपण करतो. कालपर्यंत आपण बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये भगवद्गीता ही चातुर्वर्ण्य व्यवस्थेला किंवा ब्राह्मणी धर्माला बळकटी आणण्याकरता निर्माण केलेली एक सोय आहे किंवा निर्माण केलेली एक वाङ्मय आहे. याला त्याच्यापेक्षा जास्त काही किंमत नाही. बाबासाहेब तर त्याला एक निबंध म्हणतात. गीतेला काय म्हणतात बाबासाहेब, हा एक निबंध आहे. पण तो कशा करता लिहिलाय, तर बहुजनाला वेळ बनवण्याकरता आणि संभ्रमित करण्याकरता. आणि बहुजन आणि आपली सगळीच मंडळी ती भ्रमित झाली. म्हणून प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेबाला गीता नावाचा हा ग्रंथ घेऊन त्याची मीमांसा करण्याची वेळ आलेली आहे. आपण काल बघितलं की गीता ही बऱ्याच ठिकाणून उसनवारीने घेऊन निर्माण करण्यात आली. तसं बाबासाहेब सांगतात की जवळजवळ 70% काय 75% गीतेमध्ये काय घेतलं असेल तर धम्मपदामध्ये किंवा बौद्ध धर्मामधून चोरी केलेली आहे. जिथे जिथे त्यांना जशाला तसं घेता येते तसं टाकलं आणि काही गोष्टी ह्या विकृत केल्या. आणि म्हणून बाबासाहेब ह्या ग्रंथामध्ये त्यांनी बऱ्याचशा श्लोकाची उदाहरणं आपल्याला दिली. बऱ्याचशा श्लोकाची उदाहरणं देतात आणि धम्मपदाची उदाहरणं देतात, त्रिपिटकाची उदाहरणं देतात की काय काय तिथून भगवद्गीतेमध्ये
बौद्ध वाङ्मयामधून घेण्यात आलं आणि म्हणून ते सिद्ध करण्याकरता आपण कुठलीही गोष्ट कोणाकडून घेतो की ज्याच्याजवळ असेल त्याच्याजवळून ना. आणि म्हणून बौद्ध धर्म हा अगोदर होता आणि गीता, रामायण, महाभारत, मनुस्मृती ह्या बुद्धाच्या नंतर निर्माण करण्यात आल्या. हे बाबासाहेबाला सिद्ध करायचं, किंबहुना त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आपण कालपर्यंत आपण त्या सगळ्या गोष्टी बघितल्यात. आजही तोच चॅप्टर आहे की प्रतिक्रांतीची तात्विक समर्थन करण्याकरता गीता निर्माण करण्यात आली. आणि म्हणून बाबासाहेब लिहितात, महत्वाच्या धर्म तत्वज्ञानापैकी मी येथे काही निवडक उदाहरणे दिलेली आहेत. ज्यांना हा विषय समजून घेण्यात रस आहे त्यांनी बौद्ध धर्म व गीतेमधील असलेल्या साम्याचा तेलंग यांनी भगवद्गीता या त्यांच्या आवृत्तीत जो उल्लेख केलेला आहे तो पाहावा व स्वतःचे समाधान करून घ्यावे. परंतु बौद्ध तत्वज्ञान भगवद्गीतेत किती मोठ्या प्रमाणात पाझरत आले आहे, बौद्ध धर्मातून गीतेत किती उसनवारी केलेली आहे दाखविण्यास मी दिलेली उदाहरणे पुरेशी आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास भगवद्गीतेत बौद्ध धर्मीयाच्या स्तुतीची जाणीवपूर्वक प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहेत. बौद्ध धर्मीयाचे सूक्त हा संवाद आहे, म्हणून भगवद्गीतेतही असाच संवाद आहे. बौद्ध धर्माने स्त्रिया व शूद्रांना मुक्तीचा मार्ग सांगितला आहे. कृष्णाने सुद्धा पुढे जाऊन स्त्रिया व शूद्रांना मुक्तीचा मार्ग सांगितला आहे. बौद्ध धर्मीय म्हणतात बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, म्हणून कृष्णही म्हणतो सर्व धर्माचा त्याग करा व मला शरण या. भगवद्गीता व बौद्ध धर्म यांच्यात यापेक्षा अधिक साम्य दुसरे कुठेही आढळणार. बाबासाहेब म्हणतात, कारण हे बाबासाहेबाच्याच लक्षात येऊ शकतं साम्य. आता तुम्ही म्हणाल की बंतीजी तुम्ही नेहमी सांगितलेले की त्या धर्माने सगळ्या स्त्रियांच्या गुलामी करताच प्रयत्न केलेले. बाबासाहेब सांगतात की भगवान बुद्धाने स्त्रियांना जसा संघामध्ये प्रवेश दिला आणि स्त्रियांना समतेच्या रेषेमध्ये आणलं, ही रेषा ओलांडताना प्रतिक्रांतीवाल्याला थोडं जड जात होतं. आणि म्हणून कृष्णाच्या तोंडी द्रौपदीचं वस्त्रहरण करताना कपडे घेऊन त्याला दाखवलेले. तिथं तो स्त्रीचा मुक्तिदाता दाखवला. कारण का तर भगवान बुद्धांनी स्त्रियांना संघामध्ये प्रवेश दिला होता आणि त्याला प्रत्युत्तर देण्याकरता गीतेमध्ये त्यांनी सीता ह्या एका पात्राभोवती पूर्ण महाभारत घडवलं. आणि मग सीतेचा सखा म्हणून वस्त्रहरण होत असताना तो तिच्या वस्त्रहरण होऊ देत नाही असं तिथं दर्शवलं गेलं. बाबासाहेब सांगतात की ही संकल्पना कुठून चोरलेली आहे तर बौद्ध धर्मामधून. कारण बौद्ध धर्मामध्ये स्त्रियांना उच्च कोटीचं स्थान दिलं. स्त्रिया ह्या अहंत पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि मग ते जर ब्राह्मण धर्मामध्ये येत नसेल, कारण लोक विचारत असतील ना त्यावेळेसही, कारण बौद्ध धर्म जसा प्राचीन आहे तसा हा ब्राह्मण धर्म प्राचीन नाही. बुद्ध धर्माच्या नंतर त्याच्यामध्ये झालेले हे बदल आहे. भगवान बुद्ध बाबासाहेब ते एवढ्यापर्यंत जातात की कृष्णाने आपलं बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि हेही उचललं. पण कसं उचललं? वेगळ्या पद्धतीने. भगवान बुद्धाने बुद्धाला शरण जायला सांगितलं. गौतम शरण जायला सांगितलं का? बुद्धाला शरण जायचं. आता तुम्ही वंदना म्हटला की येच बुद्धा अतीताच, येच बुद्धा अनागता, पाचुपन्नाच ये बुद्धा अहम वंदामी सबदा. जे झालेत बुद्ध त्यांनाही शरण जातो, जे आत्ता बुद्ध आहेत त्यांनाही शरण जातो, आणि भविष्यात जे बुद्ध येतील त्यालाही शरण जातो. बाबासाहेब म्हणतात हेच वाक्य कृष्ण उचलतो आणि अर्जुनाला काय सांगतो की सर्व सोडून द्या आणि मला शरण. तिकडे बुद्धाला शरण जायला सांगितलं, धम्माला शरण जायला सांगितलं. इथे कृष्ण स्वतःला शरण यायला सांगतो, कारण मी देव आहे. म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणतात की ब्राह्मण धर्माने बौद्ध धर्माचं वाङ्मय तर चोरलं, परंतु ते जिथे जिथे विकृत करता आलं तिथे तिथे विकृत केलं. भगवान बुद्धाला शरण जायला सांगतात, कृष्ण स्वतःला शरण यायला सांगतो. म्हणून बाबासाहेब म्हणतात की प्रतिक्रांती करायची असेल तर कुठल्याही गोष्टीला विकृत केल्याशिवाय प्रतिक्रांती होऊ शकत नाही. आणि म्हणून बौद्ध धर्मातलं ज्ञान जसं बुद्धं शरणं गच्छामि तसं कृष्ण सांगतो की सगळ्या याचा त्याग करा आणि मला शरण या. त्याच्याही पुढे जातो तो. भगवान बुद्ध कर्म सिद्धांत सांगतात. भगवान बुद्धाने कर्म सिद्धांतात सांगितलं की जसं कराल तसं भराल. श्रीकृष्ण काय सांगतो? तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा
पकडू नको, ते माझ्यावर सोडून दे. भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत तर चोरला, पण तो विकृत करून सांगितला. भगवान बुद्ध सांगतात कर्म, कुशल कर्म कर, कुशल फळ मिळेल. अकुशल कर्म करशील, अकुशल फळ मिळेल. कृष्ण तसं नाही म्हणत. कृष्ण काय म्हणतो, तू कर्म करत राहा, कुठलंही करत राहा, फळाची अपेक्षा करू नको. याचा अर्थ काय, चोराला सांगतो चोरी कर, फळ मी देणार आहे. भगवान बुद्ध सांगतात का तसं? भगवान बुद्ध म्हणतात नाही. अकुशल कर्म केलं तर अकुशल फळ मिळेल. कृष्ण इथे सांगतो की तुला फळाची अपेक्षा करायची गरज नाहीये. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको. त्या फळाला देणं हे माझं काम आहे, कारण मी ह्या पृथ्वीचा निर्माता आहे, मानवाचा निर्माता आहे. भगवान बुद्ध हा दावा करत नाही. भगवान बुद्ध म्हणतात सृष्टी निर्माण झाली, भगवान बुद्ध याला मौन राहून उत्तरच देत नाही. कृष्ण मात्र याला उत्तर देतो. कारण बऱ्याचशा गोष्टी काय असतात, आपणही जर आता समजा माझं प्रवचन चालू आहे, तुम्ही एखादा प्रश्न विचारला, मी नाही सांगितला, तर दोन अर्थ निघू शकतात ना. ह्या भंतीजीला एक तर माहिती नाही किंवा भंतीजी गर्विष्ठ आहे, सांगत नाही. दोन अर्थ निघतात ना. भगवान बुद्धाच्या मौनाचे त्यावेळेसही अर्थ तसेच काढले. एक तर भगवान बुद्धाला माहिती नसावं किंवा माहिती असून ते सांगत नाहीत. मिलिंद प्रश्नामध्ये हा प्रश्न आलेला आहे. राजा मिलिंद विचारतो नागसेनाला की एक तर भगवान बुद्धाला माहिती नसावं. याच्यावरती भंते नागसेनाने खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे, आपण मिलिंद प्रश्नात पाहिलं. तसंच इथेही आहे की भगवान बुद्धांनी काही गोष्टी मौन राहिल्या, त्या गोष्टी श्रीकृष्णाने आपल्या नावावर घेतल्या. भगवान बुद्ध सृष्टीच्या निर्मिती करता कुठलंही उत्तर देत नाही. कृष्ण निर्मितीच नाही सांगत, तो म्हणतो झाडाचं पालही माझ्या परवानगीशिवाय हलत नाही. आजही तुम्ही म्हणता की नाही, हिंदू धर्मात सांगितलं जातं ना की चराचरामध्ये परमेश्वर बसलाय. मागे मी इथंच उदाहरण दिलं होतं. मुस्लिम धर्मही सांगतो हर जगे में खुदा है, आणि म्हणून अकबर बादशाह मस्जिदीत जाऊनच दारू प्यायला लागला. मौलवीने विचारलं जहापना यहाँ क्यों पी रहे, तो तो बोलला की भाई तुम्ही तो बोलते खुदा हर जगह देखता है, तो मैं महल में भी पीऊंगा तो तुम्हारा खुदा देखेगा ही, इसीलिए मैं खुदा को बोलता है भाई मुझसे रहा नहीं जाता है, तेरे दरबार में आके पीता हूं. भगवान बुद्धाने असा कुठलाही दावा केलाय का? भगवान बुद्ध असा कुठलाही दावा करत नाही. भगवान बुद्ध शास्त्रीय दृष्ट्या जातात. त्याच्या पुढे जाऊन, पुढे अनंत लोकांनी सांगितलं, त्याच्या पुढे न्यूटन सांगतो की पृथ्वी ही कुणीही निर्माण केली नाही, तर ती उत्क्रांत झालेली. डार्विनच्या सिद्धांतात सांगितलं ना, पृथ्वी काय झाली? उत्क्रांत झाली. त्याच्या पुढे जाऊन आमचे अण्णाभाऊ साठे सांगतात की तुमच्या शेषनाग्याच्या फण्यावर ही काही पृथ्वी उभी नाहीये, ती उभी कशावर आहे? आमच्या श्रमिकाच्या तळहातावर उभी आहे. त्यांना जे समजलं ते त्या कृष्णाला काही समजलं नाही. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत, बाबासाहेबांनी ह्या गोष्टी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये आणण्याचा उद्देशच तो होता की जसे आम्ही अनाडीला आलो आणि म्हणून त्या धर्मशास्त्रापासून गुलामी स्वीकारत गेलो, ती नाकारली पाहिजे, तुमच्यामध्ये बंड झालं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. कारण जोपर्यंत गुलामाला माहितीच नाही तो गुलाम आहे. आजपर्यंत आमच्या बापदाद्याला माहिती नव्हतं आम्ही गुलाम आहोत, ते बाबासाहेबांनी दर्शवून दिलं. बाबासाहेबाला काळाराम मंदिरात, बाबासाहेबाला अगोदरच माहिती होतं त्या मंदिरात ना काळा राम आहे ना गोरा राम आहे, परंतु सत्याग्रह केला होता कारण ते आपल्या पूर्वजांना शहाणं करण्याकरता. त्या दगडात देव नाही हे अनाडी गाडगे बाबांनी सांगितलं होतं. परंतु जोपर्यंत गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून देत नाही त्याकरता, आणि म्हणून बाबासाहेब क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये इथे लिहितात की बुद्धं शरणं गच्छामी, की मी बुद्धाला शरण जाईन. हे कृष्णाने त्रिपिटकातून चोरलं आणि आपल्या गीतेमध्ये त्याचा भडीमार केला. का? तर तुमच्या लोकांना भ्रमिष्ट करण्याकरता. बुद्ध बुद्धीला शरण जायला सांगतात आणि कृष्ण स्वतःला शरण यायला सांगतो आणि त्याला कारण देतो की मी कोण आहे? तर मी देव आहे, मी परमेश्वर आहे, आणि तो आपल्या बुद्धीवरती घाला घालतो. बाबासाहेब म्हणतात गीता ही दुसरं तिसरं काही नसून हा एक संवाद आहे. सुत्तपिटकही काय आहे? संवाद आहे ना. प्रत्येक तुम्ही सुत्तपिटकात वाटला असेल तर काय प्रसंग काय घडतात? बुद्ध कुठल्या तरी वनामध्ये किंवा विहारामध्ये आहे, तिथे
उपासक जातात आणि बुद्धाला प्रश्न विचारतात आणि बुद्ध त्याचं उत्तर देतात. गीता ही काय आहे? तेच आहे, कृष्णाने अर्जुनाच्या प्रश्नाला दिलेली उत्तर आहेत. बाबासाहेब म्हणतात अजून कोणता पुरावा पाहिजे तुम्हाला की त्रिपिटकामधूनच गीता चोरलेली आहे? कारण संवाद रूपानेच गीता आहे गीता. आणि ती ऐकली किती लोकांनी? फक्त 4 लोकांनी. बुद्धाची संघायाने पूर्ण जगाकरता गीता सांगितली ती ही 4 लोकांनीच ऐकली. त्याच्या पुढे कधीही कुणी ती ऐकली नाही. निर्माण कशी झाली तर ती त्रिपिटकाला उत्तर देण्याकरता निर्माण करण्यात आली. आणि ती निर्मिती बाबासाहेब खूप खराब शब्द वापरतात. बाबासाहेब त्यांना मूर्ख म्हणतात की त्यांना ते व्यवस्थित लिहिता पण आलं नाही. कारण लिहायचं तर ते त्याच्यामध्ये त्रुटी ठेवल्या. कारण बाबासाहेबाला तेच दर्शवायचंय की 4 लोकांना ऐकलेली गीता प्रकाशित कशी झाली. आणि कारण त्या ऐकलेल्या लोकांमध्ये प्रकाशित करण्याकरता ते जिवंत राहिलेले नाहीयेत. कारण गीता सांगितली कृष्णाने अर्जुनाला आणि संजयाने धृतराष्ट्राला. ह्या 4 व्यक्तिविरुद्ध याच्यावर त्यांनी मार्ग काढला. याच्यावर त्यांनी काय मार्ग काढला की याच्याही अगोदर ती कोणी सांगितलेली आहे? नारायणाने सूर्याला सांगितलेली आहे. आणि ब्रह्मदेवानी पहिला पुत्र आहे म्हणून त्याला सांगितलेले आहे. कारण ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर निर्माण करायला खूप हुशार असतात. तुमचंच तत्वज्ञान चोरायचं. आणि त्याच्यावर काल मी जसं सांगितलं की ब्राह्मण धर्म दुसरं तिसरं काही नसून ॲमेझॉन नावाची एक कंपनी आहे. तुमचाच माल आहे, त्याच्यावर फक्त शिक्का मारायचा आणि बाजारात विकायचा, अशा प्रकारची ती एक कंपनी आहे. म्हणून तुम्हाला मी मागे उदाहरण सांगितलं की नाही माहिती नाही, गाडगे बाबाच्या नावावर चमत्कार आणले जातात. एक पुस्तक छापलं एका माणसाने आणि गाडगे बाबांनी कसे चमत्कार केले ते त्या पुस्तकात आणले. म्हणजे विचार करा ती लोक कशी हुशार आहे की प्रतिक्रांती पेरण्याकरता ते तुमचेच आराध्य कसे चोरल्या जातात. गाडगे बाबांनी चमत्काराच्या विरोधात रान उठवलेलं आहे. कितीतरी त्यांच्या रांगड्या भाषेत सांगितलेलं आहे. त्या देवाला ते लिहितात की तुमच्या देवाला धोतर नेसता येत नाही, तो तुम्हाला कपडे काय देईल, इथपर्यंत सांगतात गाडगे बाबा. त्या गाडगे बाबाच्या नावावर एक जोशी नावाचा कोणीतरी माणूस आहे, त्यांनी गाडगे बाबाचे चमत्कार नावाचं एक पुस्तक लिहिलं. अजून 15-20 वर्षांनी लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि गाडगे बाबालाही देव बनवून मोकळे होतील, बाबासाहेबालाही देव बनवून मोकळे होतील. कारण आता RSSच्या प्रातः सभेमध्ये ते आता प्रार्थनीय झालेले आहेत. जेव्हा तुमची महापुरुष यांना उत्तर देता येत नाही, बाबासाहेब क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्येच ते लिहितात की जेव्हा त्यांना बौद्धिक पद्धतीने उत्तर देता येत नाही तेव्हा ते त्यांना आपल्यात समावून घेतात. आपल्यात समावून घेऊन देवाचा दर्जा देतात. आणि एकदा का देवाचा दर्जा दिला की मग मात्र त्याची मीमांसा करता येत नाही. म्हणून तुमच्यामधले बरेचसे महापुरुष त्यांनी चोरले, त्याला देवाचा दर्जा दिला, नाहीतर मग त्याच्या पाठीमागं गुरु तरी ब्राह्मण चिटकून दिला, म्हणजे त्याचंही श्रेय त्यांनी घ्यायचं. जसं शिवाजी महाराजाला रामदास आणि दादोजी कोंडदेव, बाबासाहेबाच्या आडनावाला जसं आंबेडकर नावाचे मास्तर, सम्राट अशोकाच्या आज्याला चाणक्य नावाचा गुरु, असे ब्राह्मण ते जोडून देतात. कारण श्रेय कोणाला? शिवाजी महाराजाच्या हातातली तलवार कुणी दिली म्हणतात? ते भवानी आईनं. कारण शिवाजी महाराजाचं कर्तृत्व झाकाळून टाकायचं शौर्य कशामुळे होतं तर म्हणजे भवानी तलवारीमुळे होतं. त्याचा शोध लागला की शिवाजी महाराजाकडे जी तलवार होती ती कुठे निर्मित झाली त्याचं पण संशोधन केलं, त्याच्यावर पण PhD कमवली. म्हणजे ते किती बेमालूनपणे झूट तुमच्यामध्ये पसरवून टाकतात आणि ते झूट खरं वाटायला लावण्यापर्यंत. म्हणून बाबासाहेब म्हणतात की गीता दुसरं तिसरं काही नसून ही बुद्ध धर्मामधून चोरलेली एक भ्रष्ट कॉपी आहे किंवा निबंध आहे. गीता ही पूर्वमीमांसेच्या नंतरची व बौद्ध धर्मानंतरची आहे हे मी दाखवून दिलेले आहे. हा विषय मी येथेच थांबवणे योग्य होय, परंतु मला वाटते मी असे करू शकत नाही. माझ्या या प्रबंधाच्या विरोधात आणखी एक युक्तिवाद शिल्लक उरतो की ज्याचे उत्तर मला दिलेच पाहिजे. तो युक्तिवाद टिळकाचा आहे. हा युक्तिवाद अगदी हुशार, योजक व कल्पक असा आहे. भगवद्गीता व बौद्ध धर्मातील कल्पनामध्ये बरेच साम्य आहे हे टिळकांनी ओळखले आहे.
व हेही ओळखले आहे की बौद्ध धर्म हा भगवद्गीतेच्याही पूर्वीचा आहे. याचा स्वाभाविक निष्कर्ष असा की बौद्ध धर्म धनको आहे व भगवद्गीता ऋणको आहे. परंतु हा निष्कर्ष टिळक प्रतिक्रांतीच्या समर्थकांना मान्य नाही. त्यांच्या मते प्रतिक्रांती ही क्रांतीची ऋणको असू शकत नाही व समस्येतून मार्ग काढण्यासाठी टिळकांनी नवीन मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी हिनायन बौद्ध धर्म व महायान बौद्ध धर्म यातील फरक सांगितला आहे व ते म्हणतात महायान बौद्ध धर्म हा भगवद्गीतेनंतर अस्तित्वात आला आहे आणि बौद्ध धर्म हा भगवद्गीता यात जर काही साम्य असेल तर त्याचे कारण महायान बौद्ध धर्माने गीतेतून उचलणारी घेतली. मी तुम्हाला मागे सांगताना की बरेचसे भाष्य का निर्माण झाली, कारण गीता ही कुठलाही संदेश देत नाही आणि म्हणून मग त्याच्यावर भाष्य निर्माण झाली. एवढी भाष्य निर्माण झाली की मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं की शंकराचार्यापासून तर आचार्य रजनीशापर्यंत तिच्यावरती भाष्य निर्माण झाली. बाबासाहेब म्हणतात की भाष्य निर्माण व्हायला कारणच असं आहे की जेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण व्हायला लागले, लोक त्याच्यातल्या त्रुटी काढायला लागले, तर मग त्याच्यावर कुणीतरी भाष्य निर्माण करून ती त्रुटी जाबण्याचं आपल्या गावरान भाषेत काय म्हणतात की घराला भोग पडलं की त्याला लिपून घ्यायचं, होय का नाही. उंदरानं भोग पाडलं तर काय करतात, त्याला लिपून घेतात ना, कारण भोग जर तसंच ठेवलं तर ते जास्त फाटत जातं. गीतेचंही तसंच झालं की जेव्हा केव्हा निर्माण झालेल्या बोधिसत्वाने किंवा बंडखोराने त्या गीतेवर आक्षेप घेतला तेव्हा तेव्हा त्या लोकांनी गीतेमध्ये मोडिफिकेशन केलं आणि म्हणून त्याच्यावरची भाष्य निर्माण झाली. बाबासाहेब त्या गीता भाष्यामधल्या लोकमान्य टिळकाच्या गीता रहस्याचं उदाहरण देतात. मी मागे तुम्हाला सांगितलं की लोकमान्य टिळकाने गीता रहस्य घेतली, त्याच्यामधला काय घेतला, फक्त खाली कर्मसिद्धांत घेतला. पण कर्मसिद्धांत घेतानाही त्यावेळेसही लोक चांगले प्रगल्भ झाले होते ना. लोकमान्य टिळकाच्या युगामध्ये लोक आपली चांगली प्रगल्भ झाली होती आणि त्यांनी जेव्हा विचारलं की हे तर बौद्ध धर्मामध्ये आहे, तेव्हा त्यांनी गीता रहस्याचा अर्थ काय की अशी काही गोष्ट की जी जगाला माहित नाही, फक्त ती एका माणसाला माहिती आहे, म्हणून ते रहस्य म्हणतात ना. आश्चर्य रहस्य हे समानार्थी शब्द आहेत आणि म्हणून भगवान कृष्णावरती लोकमान्य टिळक गीताचं भाष्य लिहित नाही, गीता रहस्य लिहितात. म्हणजे गीतेत काय लपलेलं आहे ते मी उघड करून दाखवतो, बाकी सगळ्या जमान्याला माहित नाही, फक्त ते टिळकाला माहित होतं. काय टिळकाने उजागर केलं, रहस्य काय सांगितलं, तर टिळक काय म्हणतात की गीता ही बौद्ध धर्माच्या अगोदरची आहे. तर कशी आहे, तर ते म्हणतात की गीता ही बौद्ध धर्माच्या वाङ्मयामधून घेण्यात नाही आली, तर बौद्ध धर्माचं वाङ्मयच गीतेतून घेण्यात आलं आणि त्याला ते आधार कशाचा देतात, तो महायान पंथाचा. ते काय म्हणतात की महायान पंथ आहे आणि महायान पंथ, कारण आपल्या लोकांना अजूनही हे पंथ माहिती नाही की नेमका फरक काय. महायान पंथ, स्थवीरवाद, वज्रयान याच्यामधला फरक आपल्याला कळला नाही आणि त्याचा फायदा लोकमान्य टिळकाने घेतला. आणि लोकमान्य टिळक काय सांगतात की गीतेतून महायान पंथीयांनी बरचसं मॅटर घेतलं, म्हणून गीता ही बौद्ध धर्माच्या अगोदरची आहे. आणि बाबासाहेब अगोदरच प्रबंध संपवण्याच्या विचारात होते, पण त्यांना परत कळलं की माझ्या या प्रबंधाला लोक आक्षेप घेतील आणि लोकमान्य टिळकाचा दाखला देतील, त्याला उत्तर देणं जरुरी आहे. की जरी टिळकाने गीता रहस्यामध्ये ते सांगितलं, तर बाबासाहेब पुढे सांगतात की ते असूच शकत नाही, कारण महायान पंथही कधी निर्माण झाला ते बाबासाहेब लिहितात त्याच्यामध्ये. या युक्तिवादातून दोन प्रश्न निर्माण होतात. मूळ महायान बौद्ध धर्माचा नेमका कालावधी कोणता आणि भगवद्गीतेच्या लेखनाचा नेमका कालावधी कोणता. टिळकांनी हा युक्तिवाद अतिशय चाणाक्षपणे मांडलाय, परंतु त्याला पुरावा नाही. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा युक्तिवाद स्वतःचा नाही. भगवद्गीता व महायान बौद्ध धर्मात काही प्रमाणात साम्य आहे व त्याचे कारण म्हणजे महायान यांनी जे मत व्यक्त केले आहे त्यावर टिळकाचा युक्तिवाद आधारित आहे. विस्टर निटस कर्ण किंवा टिळक यांनी जे विधान केलेले आहे त्यापैकी एकानेही विशेष संशोधन करून पुरावा सादर केलेला नाही. त्या तिघांनीही महायान बौद्ध धर्मापूर्वी भगवद्गीतेचे लिखाण झाले आहे असे गृहीत धरले आहे. बाबासाहेब काय म्हणतात की टिळकांनीही आणि एक दोन शास्त्रज्ञांनी जे भगवद्गीता ही बौद्ध धर्माच्या अगोदरची आहे सांगतात,
ह्या लोकांनी संशोधन करून असा कुठलाही पुरावा दिलेला नाही. बाबासाहेबांनी याच्यात सांगितलं नाही, पण महायान पंथाची निर्मिती मी तुम्हाला सांगतो की कुठून झाली. जेव्हा भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा एक भिक्षू आनंदित होतो. का आनंदित होतो? तर तो म्हणतो आता कटकट गेली, कारण भगवान बुद्धाचे विनय पाळायची आता काही गरज नाहीये. आणि ही वार्ता भंते काश्यपाच्या कानावर जाते आणि भंते काश्यप म्हणतात की भगवंताला जाऊन अजून 1 महिना नाही झाला तर एक भिक्षू हर्षित होतो, म्हणजे विनय पाळण्याला नकार देतो. जर हीच प्रक्रिया राहिली तर बुद्ध धम्मामध्ये अनाचार वाढायला वेळ लागणार नाही. म्हणून भगवंताची वचनं ही उद्घृत करून कुठली खरी आणि कुठली खोटी ही त्याच्याकरता संगीती भरवण्यात आली. पहिल्या संगीतीचे अध्यक्ष महाकाश्यप होते आणि त्याच्यामध्ये सुत्तपिटक नावाचा हा ग्रंथ निर्माण झाला. सुत्तपिटक विनयाने निर्माण झाला. त्याच्यानंतर दुसरी संगीती काला अशोकाच्या काळामध्ये होते. त्याच्यामध्ये विनय पिटक आणि सुत्तपिटक हे 2 ग्रंथ निर्माण होतात. तिसरी संगीती निर्माण होते सम्राट अशोकाच्या काळामध्ये. आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये सम्राट अशोक त्या संगीतीमध्ये भ्रष्ट भिक्षूचे चिवर उतरवतो, कारण तोपर्यंत आपल्या धम्मामध्ये बरेचसे अनाचार निर्माण झालेले असते आणि राजा बौद्ध धर्मीय असल्यामुळे त्या संगीतीमध्ये 60,000 भिक्षूचे चिवर उतरवल्या जातात. आता चिवर उतरवल्यानंतर जर खरोखर ब्राह्मण धर्म त्यावेळेस जर अस्तित्वात असता, आणि त्यावेळेस प्रामुख्याने बघा मी काल जसं सांगितलं त्यावेळेस आग्रह कोण होते? ब्राह्मणच होते. ब्राह्मण वग्गो हा धम्मपदामध्ये भगवान बुद्धाचा एक मोठा चॅप्टर आहे की ब्राह्मण आणि पंडित कोणाला म्हणायचे. तर त्यावेळेचे ते आग्रह होते. त्यावेळेस त्या निर्मित झालेल्या जाती तिथे सम्राट अशोकाच्या लक्षात आलं की ही लोक जात प्राधान्य द्यायला लागले, म्हणून त्या 60,000 भिक्षूचे चिवर काढले. आणि तिथे जर तो धर्म असता तर 60,000 लोक कुठे गेले असते? जर धर्म असता तर त्या धर्मात गेले असते ना, पण ते तिथे गेलेत का? नाही, कारण त्यांनी महायान नावाचा एक पंथ निर्माण केला की त्यांचाही आग्रह कोण होता? त्यांचाही प्रेरणादाता कोण होता? तर भगवान बुद्धच होता. महायानाचाही प्रेरणेता भगवान बुद्ध आहे, कृष्ण नाहीये. महायानवाल्यांचाही तिथे आहे. आणि म्हणून तिथे त्यांना प्रेरणा देण्याकरता स्थविरवादाने स्तूप स्वीकारले आणि महायानवाल्यांनी मूर्ती निर्माण केल्या. आणि म्हणून त्यावेळेस अशोकाच्या काळामध्ये पूजा विधी फक्त अलग अलग झाले. आणि म्हणून महायान पंथी आणि स्थविरवाद हे 2 निर्माण झाले. कोणाच्या काळामध्ये? सम्राट अशोकाच्या काळामध्ये. आणि बाबासाहेब म्हणतात गीता लिहिली गेली इसवी सन 500 ते 600 मध्ये. हा काळ कधीचा आहे? इसवी सन पूर्व 300चा. सम्राट अशोकाचा काळ कुठला आहे? इसवी सन पूर्व 300चा आहे. त्यावेळेस महायान पंथ निर्माण झाला. आणि मग बाबासाहेब म्हणतात की याच्यातून कसं चोरल्या जाईल. महायान पंथाला जरी घ्यायचं झालं त्यावेळेस तुमचा धर्म अस्तित्वातच नाही, तुमची गीता त्यावेळेस अस्तित्वातच नाही, त्यावेळेस तुमचं रामायणही अस्तित्वात नाही, कारण ते नंतर झालेलं आहे. कारण पुष्यमित्रही हा इसवी सन पूर्व 1ल्या शतकातला आहे. महायान पंथ हा इसवी सन पूर्व 300 मध्ये निर्माण होतो. म्हणून बाबासाहेब म्हणतात की टिळकाचं गीता रहस्यही फक्त तुम्हाला भ्रमित करण्याकरता तो गीता रहस्यामध्ये हा युक्तिवाद आणतात. परत तुम्ही एवढं विचार करा, प्रतिक्रांतीची लोक किती सजग आहे. ह्या गीतावरती भाष्य करायला जवळजवळ 20-25 लोक निर्माण झाले. आणि कशाला उत्तर देण्याकरता? फक्त त्रिपिटकाला. त्रिपिटक निर्मिती कधी आहे? भगवान बुद्धाच्या काळातली. आतापर्यंत मला सांगा की ते 200 आरंत भिक्षू सोडले, 2000 आरंत भिक्षूची वाणी सोडली, त्याच्यानंतर त्या त्रिपिटकामध्ये मिलिंद प्रश्न सोडला तर दुसरं काहीही अजून त्याच्यात ऍड झालेलं नाही.
पण त्या तेवढ्या बुद्धाच्या काळापर्यंतही प्रतिक्रांती करावं लागतं या लोकांना, उत्तर त्यालाच देण्याकरता. आता कुठे बाबासाहेबांनी निर्माण केलेला बुद्ध आणि त्याचा धर्म, त्याचं एक भविष्य आहे की जेव्हा केव्हा सातवी संगीती निर्माण होईल तो ग्रंथ त्रिपिटकामध्ये समाविष्ट होईल. कारण कुठलाही ग्रंथ त्रिपिटकामध्ये कधी समाविष्ट होतो? कुठल्या ना कुठल्या संगीतीमध्ये. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याकरता भरपूर काही करून ठेवलं. त्यांच्या अगोदर बुद्धांनी भरपूर काही करून ठेवलं आणि आपल्याला उत्तर देण्याकरता कुठेही शोधत बसावं लागत नाही. आपल्या हाताशी आहे, आपल्या जवळ आहे. फक्त म्हणतात ना की तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलासी. ग्रंथ अशाच लोकांनी नाही काढला, कारण त्या मार्गावर होते. तुकाराम महाराज काय म्हटलं? तुझे आहे तुझपाशी परी तू मार्ग चुकलासी. कारण बुद्ध धर्म तुझा पण मार्गच सापडत नाही, म्हणून वारी सुरू केली त्यांनी. वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही गेलात ना, वारीचे संस्थापक कोण आहेत? तुकाराम महाराज आहेत खरे. तुकाराम महाराजांनी वारी सुरू का केली? बोधिसत्व आहेत, त्यांना कळायला मार्गच नव्हता. परंतु बोधिसत्वामध्ये त्या लहरी होत्या, पण बुद्ध धर्म त्यावेळेस त्यांच्या काळात अस्तित्वात नव्हता, तेवढा प्रेरणादायी नव्हता. पण कधीही बोधिसत्वा रस्ते निर्माण करतात आणि म्हणून तुकाराम महाराजांनी वारी निर्माण केली. वारीमध्ये कुठली जात नव्हती, कुठली पात नव्हती, कुणी नव्हती. वारीमध्ये कुणीही चालत होता. आता वारी पण त्यांनी क्लिष्ट करून टाकली, भगवे जे. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी भगवा झेंडा हा भगवत भगवान बुद्धाचा म्हणून ती वारी सुरू केली होती. आणि म्हणून आजही बाबासाहेबांनी चॅलेंजनी सांगितलं होतं ना की विठ्ठल हा बुद्धचा आहे, मी सिद्ध करून दाखवेल. पण नंतर बाबासाहेब म्हणतात की आता एवढं विकृत केलंय की त्याला परत घेऊनही फायदा नाही. आता परत आपले ज्ञानज्योती नावाचे भंतेजी आहेत, ते यात्रा काढतायत. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं की त्या भानगडीत पडू नका, कारण त्या भानगडीत पडलात तर तुमची एनर्जी खराब होईल. तुम्ही तुमचं निर्माण करा, तुम्ही तुमच्या हे करा. म्हणून रमाईला पण ते उत्तर देताना की रमा आग्रह नको करू, आपली पंढरी आपण निर्माण करूया. तिथेच टिळकांनी जसं गीता रहस्यामध्ये रहस्य शोधून काढलं. त्यांनी काय रहस्य शोधलं? तर महायान पंथाने गीतेमधून घेऊन महायान पंथ निर्माण झाला. बाबासाहेब सांगतात हे चुकीचं आहे, कारण महायान पंथही गीतेच्या अगोदरचा आहे. कारण तो धनको आहे, ऋणको. धनको आणि ऋणकोची भाषा समजायला कसं? सावकाराकडून कर्ज कोण घेऊ शकतंय? ज्याच्याकडे नाही तोच घेऊ शकतो ना. म्हणून महायान पंथी कोण आहेत? तेही धनको आहे. आणि गीता ही कोण आहे? ऋणको आहे, म्हणजे कर्जदार आहे, घेणारी आहे. बाबासाहेबांनी इथं सविस्तर दिलं. आणि नरो व कमजोरा भूमिका मांडायला ब्राह्मणशाही खूप परफेक्ट आहे. तुमच्यामध्ये भेसळ निर्माण करायला, तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करायला ते असं पिल्लू सोडून देतात की आजही RSS काय करते? एखादी गोष्ट जर तुमच्यात पेरायची असेल तर त्यांच्याकडे कुजबूज सिद्धांत आहे. निश्चित कुजबूज करत राहायची, यानं त्याच्याकडे बोलायचं, त्यानं त्याच्याकडे बोलायचं, त्यानं त्याच्याकडे बोलायचं. आणि कुजबूज होता 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 तिला कुठल्या तरी एका प्रश्नाचं स्वरूप येतंय. आणि त्यांना कळतं जर हे स्वीकारण्यालायक असेल तर मग ते उजागर बोलायला सुरुवात करतात. जसं मी कालचं उदाहरण दिलं की अगोदर कावड काढायची की नाही काढायची. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ना. वारी सुरू झाली पण कावडच होती का तुमच्याकडे? RSSने ती कुजबूज सुरू केली. आणि कुजबूज सुरू करता 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 काही लोक गळाला लागले. आणि गळाला जेव्हा लागले त्यांना समजलं की आता भूमी निर्माण झाली, त्यावेळेस गोदावरीचं पाणी ते त्र्यंबकेश्वराला घेऊन गेले, कावड सुरू झाली. अशीच कुजबूज असते. आणि बाबासाहेब सांगतात की यांना कुठलीही निर्मिती करायची असेल तर पुरावे देत नाही, ते ठोकून देतात. आणि मग मात्र आपण त्या भ्रमात भ्रमिष्ट होतो. आणि भ्रमिष्ट झालो की मग मात्र ते सत्य मानून आपण त्याचं आचरण करायला लागतो. बाबासाहेबांनी सांगितलं की टिळकांनी असाच भ्रम निर्माण केला होता गीता रहस्य लिहून. गीता रहस्यामध्ये ते लिहितात की गीता ही बौद्ध धर्माच्या अगोदरची आहे. आणि कोणाचा दाखला देतात? हिनायन पंथाचा. तसंच शंकराचार्यांनी दिलेला आहे. शंकराचार्याचं ब्रह्मभाष्य बघितलं तर ब्रह्मभाष्यामध्ये काय म्हणतात ते?
की शंकराचार्यांनी काशीच्या राजाला, त्यावेळेचा तो बौद्ध राजा दाखवलाय, आणि त्या काशीच्या राजाला वादविवादामध्ये हरवलं. वादविवादामध्ये हरवून, कारण त्यावेळेसच्या वादविवाद काय होते, भंते नागसेन आणि मिलिंदचा काय वादविवाद आहे ना. त्यावेळेची एक प्रथा होती की वादविवादात जो हरेल त्याने पुढच्याचा धर्म स्वीकारायचा, कारण उत्तर नाही देता आलं तर स्वीकारायचा. तसं भंते नागसेनाचा आणि मिलिंदाच्या वादविवादात हरलेलं कोण आहे, राजा मिलिंद हरलेले आहेत ना. आणि म्हणून राजा मिलिंद बौद्ध धर्म स्वीकारतात आणि त्या धम्माचा प्रसार आणि प्रसार करतात. तर तीच कथा त्यांनी शंकराचार्याला लावली. शंकराचार्यांनी काशीच्या बौद्ध राजाला हरवलं म्हणतात, आणि मग तिथून त्या राजांनी वैदिक धर्माची दीक्षा घेतली. याला कुठेही पुरावा नाही. बाबासाहेब काय म्हणतात, याला कुठेही पुरावा नाही, पण शंकराचार्यांनी ब्रह्मभाष्य नावाचा मोठाच्या मोठा ग्रंथ ठोकून दिला, आणि त्याच्यामध्ये तत्वज्ञान कुठलं सांगितलं तर नागार्जुनाचा माध्यमिक शून्यवाद. आणि म्हणून त्यांचे निंबकाचार्यापर्यंतचे लोक म्हटले की शंकराचार्य आमचा आद्य धर्मगुरू नाही, हा प्रसन्न बौद्ध आहे. त्या लोकांची टीका आहे त्यांच्यावरती, कारण शंकराचार्याचं ब्रह्मभाष्य हे नागार्जुनाचा माध्यमिक शून्यवाद आहे. बाबासाहेब इथेही ते सिद्ध करतात की हे भाष्य त्यांना करायची वेळ का आली. टिळकानेही भाष्य केलं, रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण टिळकालाही ते रहस्य उजागर करता आलं नाही. बाबासाहेब म्हणतात याच्याकरता मला पुढे, नाही तर माझा प्रबंध मी इथेच थांबवणार होतो. टिळक यांनी जे सूत्र मांडलेले आहे त्या संदर्भावरून भगवद्गीतेचा नेमका कालावधी केव्हा आहे ते तपासणे, त्याची छाननी करणे आता सहज भाग पडले आहे. गीता ही महाभारताचाच एक भाग आहे, या मताचे टिळक आहेत, आणि दोन्ही लेखक एकाच व्यक्तीने म्हणजे व्यासाने केलेले, आणि त्यामुळे महाभारताचा जो कालावधी असेल तोच गीतेचाही असला पाहिजे. टिळकाच्या मते महाभारताचे लिखाण शालिवाहन शक सुरू होण्यापूर्वी 500 वर्ष आधीच्या असला पाहिजे. त्यासाठी त्यांनी महाभारताचा उल्लेख झालेल्या मेगस्तनचा आधार घेतला आहे. इसवी पूर्व 300 साली चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात ग्रीक राजदूत म्हणून भारतात आलेला होता. इसवी 78 नंतर शालिवाहन शक सुरू झाला. त्यानंतर भगवद्गीता इसवी पूर्व 422 पूर्वी लिहिली गेली असली पाहिजे. त्याच्या मते मूळ अतिप्राचीन काळी भगवद्गीतेचा धर्म नर आणि नारायण यांनी शिकवला होता. या गीतेतील परंपरेवर विश्वास ठेवला तर मूळ गीता ही महाभारतापेक्षा काही शतके जुनी असली पाहिजे. महाभारताचा कालावधी निश्चित करण्यासाठी टिळकाचे सूत्र समर्थनीय नाही. टिळक कुठलं सूत्र लावतात, टिळक सूत्र लावतात की जेव्हा चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये तिथपर्यंत नेऊन ठेवतात त्याला. ते म्हणतात की जेव्हा इसवी सन आपलं जेव्हा इसवी सन सुरू झालं त्याच्या अगोदर 500 वर्षाचा काळ. आता भगवान बुद्धाचा काळ इसवी सन पूर्व 600 आहे. हा शालिवाहन शक हा इसवी सन 78 म्हणजे पहिल्या शतकात, इसवी सन येशू ख्रिस्ताच्या नंतर. टिळक त्याला कारण काय देतात की त्याच्या अगोदर 500 वर्षे, म्हणजे ते कुठे नेऊन ठेवतात, अशोकाच्या तिथे. अशोकाच्या तिथे टिळक का नेऊन ठेवतात, कारण महायान कधी सुरू झालंय, अशोकाच्या काळामध्ये. 60,000 भिक्षूचे चिवर उतरले, त्याच लोकांनी महायान पंथ सुरू केला, आणि टिळक खोटं नाटक सांगून कुठे नेऊन ठेवतोय, तिथे. बाबासाहेब त्याला उत्तर देताना काय देतात की बाबासाहेब म्हणतात की गीता ही कुठे लिहिली, महाभारतात आहे ना. म्हणजे महाभारतात असला तर हिचा लेखक एकच आहे. महाभारताचा लेखक व्यास आहे, म्हणजे गीता ही कोणी लिहिली, व्यासाने लिहिली. त्याकरता बाबासाहेब बरेचसे उदाहरणं देतात, कारण व्यास हा जर लेखक मानला तर व्यासानीच गीता लिहिली, आणि व्यासाच्या गीतेमध्ये एक निबंध म्हणून कृष्ण नावाचं एक पात्र उभं केलं, आणि महाभारताचा काळ बाबासाहेब सांगतात इसवी सन 500च्या नंतरचा आहे. मग गीता कशी मागे जाऊ शकेल, जर ती महाभारतात झाली. महाभारताकरताही बाबासाहेब परत सांगतात की महाभारत इसवी सन 500 एकदाच निर्माण नाही झालं. व्यासही हा कोण आहे, काल्पनिक आहे, कारण ही लोक
काल्पनिक चित्र निर्माण करायला खूप परफेक्ट आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या तिथे चाणक्य नावाचा धर्मगुरू त्यांनी नेऊन ठेवला. परंतु अशोकापर्यंत लिपीचा शोध लागला होता. आणि चाणक्याचा अर्थशास्त्र कुठल्या लिपीत आहे? देवनागरी लिपी. देवनागरी लिपी आताची आहे 1600 इसवी सन. 1600च्या नंतर शिवाजी महाराजाच्याही नंतर येते ती. शिवाजी महाराजापर्यंत मोडी आहे, त्याच्यानंतर आहे. मग हा चंद्रगुप्त मौर्य जर अशोकाच्याही अगोदरचा आहे तर देवनागरी लिपी तेव्हा होती का? इथेच फोल होतं ते. कारण ह्या लोकांना चंद्रगुप्त नावाचा कुणीही चाणक्य झाला नाही. आणि हे प्रथा पाडण्याकरता चाणक्य नीती, चाणक्य हे एवढं करतात. म्हणून आजचा अमित शहा कोण आहे? बीजेपीचा चाणक्य म्हणतात की नाही, बीजेपीचा चाणक्य. आपल्यात बी एखादं चांगलं चाबर असलं की त्याला चाणक्य म्हणतात. चाणक्य नावाची काही घटना घडलेलीच नाही. पण ब्राह्मण एवढा हुशार असतो की त्याच्या पाठीमागे ब्राह्मण लावण्याकरता ते पात्र निर्माण करतात. याचा इतिहास खूप मोठा आहे. मुद्रा राक्षस नावाचं एक नाटक आलेलं आहे 16व्या शतकातलं. आणि त्या मुद्रा राक्षस नावाच्या नाटकामध्ये चाणक्य नावाचं एक पात्र आहे. आणि मग ते, कारण शोध कधी लागलाय तुम्हाला? सम्राट अशोकाचा शोक कनिंगमनी लावला. लिपी परवाच तुम्ही ज्याची जयंती साजरी केली की नाही, 18व्या शतकात. मग चाणक्य निर्माण कधी झालाय? 19व्या शतकात. देवनागरीच येणार ना. म्हणून त्याचं अर्थशास्त्र लिहिलं, लपवलं, उजागरही केलं. आताही राम मंदिर, आता मलबा जेव्हा ती बाबरी मस्जिद पाडली ना, तिथे शिलालेख लपवला गेला. तो शिलालेख दाखवतात, हे सापडला. मग आता शिलालेख जमिनीत सापडतात. वर तो बाबर कशाला ठेवीन वर नेऊन? म्हणजे खोट्या गोष्टी एवढ्या पचवायला परफेक्ट असतात. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की टिळकालाही गीता रहस्यातलं काही रहस्य सापडलं नाही. फक्त तो हिनायन पंथ सम्राट अशोकाने निर्माण केला. आणि म्हणून टिळकाला फक्त तिथपर्यंत नेऊन सोडायचं होतं. म्हणून तो म्हणतो की शालिवाहनाचा शक जेव्हा सुरू झाला त्याच्या 500 वर्ष अगोदर, म्हणजे तो बरोबर अशोकाचा काळ येतो. आणि बाबासाहेब सांगतात फक्त ही कल्पना विलास आहे. कारण ह्या कल्पना विलासाला मोडाय करता ही गीता महाभारतात आहे. आणि महाभारत कधी लिहिलंय? इसवी सन 500च्या नंतर आहे. त्याच्याही पुढे बाबासाहेब सांगतात की महाभारत एका माणसानं लिहिलं नाही. त्याचे लेखक कोण आहे? तर ते पहिलं व्यासाला सांगतात. व्यासाचा ग्रंथ कुठला आहे? तर जय विजय. जुने लोक असतील तर तुम्ही आजही विचारा की कुठल्या ना कुठल्या खेड्यामध्ये पोथी लागायची आणि तिथं ग्रंथ कुठला वाचला जायचा? पांडव प्रताप. त्याला जय नावाचा ग्रंथ होता. ह्या जय नावाच्या ग्रंथाचा लेखक बाबासाहेब म्हणतात की त्यावेळेस कोणीतरी व्यास नावाचा माणूस असेल. त्याच्यानंतर जय विजय आला, त्याला भारत म्हटलं गेलं. तो ग्रंथ लिहिला वैश्यपायन नावाच्या व्यासाच्या शिष्याने. तो चालत आला जवळजवळ 1111 इसवी सनापूर्व. तिथंही नाही झालं. भारत नावाच्या ग्रंथाला महाभारताची जोड दिली. तो लिहिणारा सैती आहे. बाबासाहेब सांगतात ह्या एवढ्या प्रदीर्घ प्रवासामध्ये तुझी गीता कुठे घुसडल्या गेली तेही सांगता येत नाही. मग ती वैश्यपायनाने घुसडली का सैतीने घुसडली का व्यासाने घुसडली, तिला बौद्ध पूर्व काळामध्ये तुला नेताच येणार नाही. कारण ती महायान पंथाची धनको होऊ शकत नाही. कारण महायान पंथही सम्राट अशोकाच्या काळामध्ये निर्मित झालेला आहे. आणि तेवढाच नाही तर तेवढ्या 50 वर्षामध्ये 18 पंथ निर्माण झाले. एवढ्या फास्टपणाने ते वाढलेलं आहे. कारण महायान पंथामधूनच नंतर वज्रयान, तंत्रयान, आताही तुम्ही ते जादू टोना हे सगळं म्हणता की नाही, ह्या पंथाच्या शाखा आहे. तुमच्यावाले जो आदिनाथ आहेत की नाही, ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, जे नवनाथ परंपरा म्हणतात की नाही, ही बुद्धाचीच आहे. परंतु ह्या प्रथा विकृत होत 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 1800 मध्ये जेव्हा इंग्रज इथं आले, इंग्रजांनी समानतेचा कायदा केला, बॅनर्जी नावाच्या ब्राह्मणाला पहिली फाशी दिली, तेव्हा हिंदू म्हणायला सुरुवात केली. हिंदू धर्माची स्थापना कोणी केली? इंग्रजांनी. हिंदू धर्माचा संस्थापक कोण असेल? इंग्रज. कारण 19व्या शतकापर्यंत आर्य समाज नावाचा दयानंद सरस्वती हा आर्य समाज निर्मिती करतो, हिंदू धर्म नाही. कारण हिंदू धर्माची निर्मिती
ही इंग्रजांनी केलेल्या कायद्यामुळे निर्माण करण्यात आली. याच्या अगोदर फक्त जाती होत्या आणि ब्राह्मण धर्म होता. त्याच्याकरता बाबासाहेब हा ग्रंथ लिहितात की तुमची गीता पण जुनी नाहीये, तुमचं महाभारत पण जुनं नाहीये. म्हणून त्या महाभारतामध्ये का गीता घातली? बाबासाहेबाला एका ठिकाणी प्रश्न विचारला, त्याच्यात नाही आलं की बाबासाहेब तुम्ही म्हणता, कारण बाबासाहेब एका ठिकाणी म्हटलेले की महाभारत आणि रामायण जवळजवळ एकाच वेळेस निर्मित झालेले आहे, म्हणून त्यांना काही सुचलं नाही, म्हणून परशुराम त्याच्यात बी घातला आणि याच्यात बी घातला. कारण परशुराम रामायणात बी आहे आणि महाभारतात बी आहे. बाबासाहेब म्हणतात ते दोन्ही निर्मिती कधी सायमल्टेनियसली एकाच वेळेला करण्यात आली. तर तिथे बाबासाहेबाला एकाने प्रश्न विचारला होता की बाबासाहेब मग गीता रामायणात का नाही घातली? बाबासाहेब म्हणतात रामायणामध्ये एक कथा आहे फक्त, खाली राम जन्माला येतो शेवटला मरेपर्यंत त्याचीच कथा आहे. महाभारतात तसं नाही, महाभारतात काही घुसवता येते. आजही तुम्ही काही निर्माण करा महाभारतात घुसवा, ते पोचून जाईल. बाबासाहेब काय सांगतात, कारण महाभारत कुठल्या तरी एका राजाची गोष्ट ती नाहीये, मग ज्याच्या मनात वाटलं त्यानं निर्माण केलं ते महाभारताला जोडून दिलं. म्हणून त्याच्यात असंख्य अकाल्पनिक न लिहिलेला ययाती पण त्याच्यात. तुम्ही चांगले विचार आहेत का? ययाती नावाची कादंबरी तुम्ही वाचली असेल. तो कशाचा भाग आहे? महाभारताचा. महाभारतात कुठेही लिहिला नाही, अकाल्पनिक आहे तो. म्हणून बाबासाहेब म्हणतात त्यांना गीता घुसवण्याकरता महाभारत नावाचा ग्रंथ सोयीस्कर होता. त्याच्या व्यतिरिक्त रामायणात ते कुठेच घुसळता येत नव्हते. रामायणात घुसळायला गेले तर साऱ्या रामायणाचा इच्छा झाला असता, रामायण नावाचा ग्रंथ अस्तित्वातच आला नसता. आणि म्हणून त्यांनी तो महाभारतामध्ये घातलेले. म्हणून गीता ही अगोदरची होऊ शकत नाही. फक्त गीता निर्मितीला कारण काय आहे तर तात्विक अधिष्ठान निर्माण करण्याकरता, आणि तेही धम्मपदाची त्रिपिटकाची चोरी करून निर्माण केलेली गीता आहे. आज आपण इथेच थांबूया.